नमस्कार. बरेच लोकांची शंका आहे की आता सगळं तर व्यवस्थित आहे, आता साधना काय बरं करायची. तर त्यासंबंधी आपल्याला पुराणामध्ये कथा येते अशी की एका गावामध्ये किंवा एका राज्यामध्ये असा एक राजा असतो की त्या गावामध्ये एक राजा असतो. तो राज्य करत असतो तिथं. ते गावाची किंवा त्या राज्याची एक प्रथा असते की तो जो राजा असतो तो 12 वर्ष राज्य करेल तिथं. त्याला काय हवं नको ते सगळ्या गोष्टी तो उपभोगल सगळ्या त्या राजासारख्या समान. 12 वर्ष झाल्यानंतर मात्र नदीच्या पलीकडचे घनघोर जंगल आहे की ज्या ठिकाणी वाघ, सिंह वगैरे असतात अशा ठिकाणी सोडायची प्रथा असते ती सगळी. मग असे करत 2-3 राजे अगदी आनंदात 12 वर्ष राहायचे, पण ज्या वेळेला सोडायची वेळेला त्यावेळेला घाबरायची सगळी आणि त्या रथातून मिरवणूक काढून त्यांना सोडायची त्यावेळेला. आणि मग असं सोडत असताना एक असा राजा आला की तो सर्व अगदी की सगळं उपभोग केला, सगळ्या गोष्टी केला आणि ज्यावेळेला त्याची मिरवणूक काढली की आता त्याला आपल्याला सांगता समारोप निरोप द्यायचा आहे, जंगलाकडे त्याला पाठवायचा आहे, त्यावेळेला मात्र त्याच्या चेहऱ्यावर थोडंसुद्धा दुःख नव्हतं म्हणा किंवा काळजी नव्हती, उलट हसतमुखच तो असायचा. मग असं थोडं गेल्यावर लोकांना आश्चर्य वाटलं की पूर्वी इथे जेवढे राजा येऊन गेले सगळे दुःखी असायचे या ठिकाणी जाताना, कारण त्यांना माहीत आहे की जंगलामध्ये गेल्यावर त्यांचं काय होणार आहे ते. पण तो मात्र आनंदी असायचा, आनंदी होता तो. मग असं केल्यावर एखाद्याने विचारलं की का बरं असं काय झालं बरं की तुम्ही एवढं तुम्हाला भय वाटत नाही काय की तुम्हाला आता अरण्यात सोडायचं आहे, हे करायचं आहे आणि काय हालत होतं तुम्हाला पण माहीत आहे. त्यावेळेला त्या राजानं सांगितलं की जसं की तुम्हाला माहीत आहे या पूर्वीच्या 3-4 राजांनी जी चूक केली ती मी नाही करणार. मला माहीत आहे अगोदरपासून की मला आता हे सोडणार आहेत जंगलामध्ये, म्हणून 12 वर्षापासूनच मी माझ्या त्या जंगलामध्ये जिथं चांगली जागा आहे तिथं मी व्यवस्थित माझ्यासाठी घर बांधलेलं आहे. हिंस्र प्राणी येऊ नये म्हणून जे काही योजना करायच्या आहेत ते मी सगळ्या केलेल्या आहेत. जे काय धान्य आहे मला नंतर भरपूर पुरल, द्रव्य पुरल असं मी नेऊन ठेवलेलं आहे. त्यामुळे मला आता काही कुठलीही अडचण नाही. याप्रमाणे जसं तुम्ही हे राज्य म्हणजे ही पृथ्वी लोक आहे ती सोडून ज्यावेळेला तुमची मुक्ती होते, या देहातून मुक्ती होते, त्यावेळेला त्या परमेश्वर तिथंसुद्धा जाताना तुमच्याकडं काहीतरी ठेवा पाहिजे, काहीतरी तुम्ही ध्यान भजन किंवा काय पूजापाठ जप करत असाल, दानधर्म करत असाल, ती पुण्यही तुमच्याजवळ पाहिजे. म्हणून इथं तर पुण्य करायला आहे तुम्ही, पण त्या ठिकाणीसुद्धा पाहिजे ना. तर हे फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद.